जायकवाडी धरणामध्ये 63.76% पाणीसाठा शिल्लक आहे। पुरेसा पाणीसाठा असून देखील पैठण शहरामध्ये पाणी टंचाई पाहायला मिळते। पैठणमधल्या रहिवाशांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी बोंबाबोंब आहे आणि नगरपालिकेच्या कारभारासंदर्भात संताप देखील व्यक्त करण्यात आलाय। पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये 63.76% पाणी असतानाच पैठण शहरामध्ये पाण्याच्या गेल्या 3 महिन्यापासून नागरिकांना पाणी मिळत नाहीये आणि त्यामुळे विकतचं पाणी घेण्याची वेळ ग्रामस्थांवरती आलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। विजय, जायकवाडी धरणामध्ये पाणी साठा शिल्लक आहे, मात्र तरी देखील ग्रामस्थांना विकतचं पाणी घ्यावं लागतंय। सविस्तर नक्कीच त्याचे जर बघितलं तर जायकवाडी धरणामध्ये सध्या 67% पाणी साठा जो आहे तो शिल्लक आहे। असं असताना देखील आता नाथसागराच्या पायथ्याशी असणाऱ्या पैठणमध्ये जे आहे ते भीषण पाणी टंचाईचा सामना शहरवासीयांना करावा लागताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अक्षरशः 50 ते 60 रुपये प्रति ड्राम मध्ये जे आहे ते पैठण शहरकरांना पाणी घ्यावे लागत आहे। प्रशासनाच्या दिशानिर्देशनामुळे पाणी टंचाई जी आहे ती उद्भवल्याची पाहायला मिळत आहे। पैठण शहराच्या नाथसागरामध्ये एवढं पाणी असताना देखील आता त्या ठिकाणी भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिक करत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर उन्हाचा पारा जो आहे तो आता 35 ते 37 अंश जात आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये पैठण शहरवासीयांना जे आहे ते पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। विकतचं पाणी जे आहे ते त्या ठिकाणी घ्यावं लागत आहे। एवढं पाणी साठ्यातून मराठवाड्यामध्ये जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो, मात्र ज्या ठिकाणून पाणी पुरवठा केला जातो त्याच ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असल्याची पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे आता प्रशासनाने तातडीने पैठण शहराला पाणी पुरवठा करावा अशी मागणी जी आहे ती आता पैठण शहरातून अजून पाहायला मिळते। तेजस, अगदी धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।